हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. तर आज आहे महिला दिवस आणि सगळ्यात आधी तर हॅपी इंटरनॅशनल विमेन्स डे टू ऑल द ब्युटिफुल लेडीज आउट देअर. आणि आज सॅटर्डे असल्यामुळे मुलांना आणि सचिनना दोघांनाही सुट्टी होती. तर आज मी खूप दिवसानंतर नाश्त्यासाठी खमण ढोकळा ट्राय केला होता. पण तो एवढा फ्लफी आणि स्पॉन्जी बनेल याची मला जराही आयडिया नव्हती. इतर वेळी स्कूल असले की मुलांच्या टिफिनमध्ये तर आपण प्रॉपर अशी भाजीपोळी तर देतच असतो. पण सुट्टीच्या दिवशी असं काही वेगळं ट्राय केलं की मुलंही खूप खुश होतात. असो, मस्त असा ढोकळा कट करून घेतला, त्यावर लगेच फोडणी घालून घेतली आणि नवीन असं काही बनवलं की पिल्लांची लुडबुड चालूच असते. त्यांनी कधी पाहिलेला नव्हता त्याच्यामुळे त्यांना केकच वाटत होता. नंतर आम्ही मस्त खायला घेतला ढोकळा. दक्षूला तर तो खूप आवडला, पण दीदीला आवडला नाही. मग मी त्याच्यासाठी अंडा ऑमलेट बनवणार होते आणि जसं तव्यावर ऑमलेट घातलं तसं गॅस सिलेंडर संपला. आता ऑमलेट तर काही लगेच बनणार नव्हतं, पण तिला पण खूप भूक लागलेली होती. त्याच्यामुळे मी तिला छान असं वॉटरमेलन कट करून दिलं. वॉटरमेलन कट करून देईपर्यंत सचिन पण गॅस सिलेंडर घेऊन आले होते. मग त्यांनी मला लगेच तो जोडून दिला आणि मी उरलेलं ऑमलेट बनवून घेतलं. ऑमलेट तर बनवून झालं होतं, पण ऑलरेडी वॉटरमेलन खात असल्यामुळे ती ऑमलेट खाते की नाही असा मला डाऊट होता. पण आमचं ऑमलेट एवढं आवडीचं आहे की वॉटरमेलन आम्ही बाजूला ठेवलं आणि ऑमलेट खायला घेतलं. आणि जरा जरी काही नवीन बनवून खायचं म्हटलं की भांड्यांचा ढीगभर पसारा असतो. मग मी लगेचच भांडे पण घासून घेतले. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.